शेतकरी मित्रांनो 4 एकरासाठी फक्त 1.25 लाखाचा खर्च पूर्ण जर गेलेला आहे तरी बहर नाही, 13 लाखामध्ये गेलेला आहे. अंदाज होता 28 लाखाचा पाणीचा 2025 मध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाणी भरपूर झाला त्यामुळे बहर नाही आणि माल कमी प्रमाणात आहे. तर तुम्ही बघा 28 लाख 1.25 लाख खर्च, आपण 1.5 पकडू 2 पकडू तरी 26 लाख उत्पन्न निघतं शेतकरी मित्रांनो. कारण की तोडा वगैरे हे सगळं त्यांच्याकडेच असतं, जे व्यापारी येतात नेतात हे सगळं त्यांच्याकडेच असतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला निखिल देशमुख स्वागत करतो आपलं फार्मिंग विथ निखिल आपल्या या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहात वाशिम जिल्ह्यामध्ये वडजी या गावामध्ये. तर वडजी हे गाव संत्र्यासाठी फेमस तर आहेच, एक वनोजा म्हणूनही वाशिम जिल्ह्यामध्ये गाव फेमस आहे. त्यानंतर वडजीचा नंबर लागतो. वडजीचं टर्नओव्हर नाही म्हटलं तर 10-15 कोटीचं टर्नओव्हर आहे सध्याच्या याला. तर आपण संत्र्याच्या बागमध्ये सध्या उभे आहेत. तर आपल्यासोबत कास्तकार आहे ज्यांची आत बाग तोडणी चालू आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि संत्र्याबद्दल भरपूर अशी माहिती घेऊया आज. तर भैया आपलं पहिले इंट्रोडक्शन द्या. माझं नाव उदय विष्णू शेजूळ, गाव वडजी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आणि विशेष म्हणजे हे डॉक्टर आहेत तरी हे संत्र्याच्या बागेमध्ये जास्त यांचं लक्ष आहे, कारण की याला भरपूर उत्पन्न आहे. यांची बाग दिलेली आहे. आपण जाणून घ्या पहिले की यांची ही बाग आज कितीला दिलेली आहे आणि किती एकर क्षेत्र आहे, किती झाड आहे जाणून घेऊया. तर भैया आपलं हे किती एकर क्षेत्र आहे? हे 4 एकर क्षेत्र आहे, पण झाडं पूर्ण आलेली नाही त्याच्यामध्ये. अच्छा, 25 मध्ये खूप सारं पाणी झाल्यामुळे भर चांगल्या प्रकारे आलेली नाही. त्यामुळे जे माल आहे त्यालाही तरी भरपूर प्रमाणात किंमत, मी ऐकूनही शॉक झालोय की भरपूर प्रमाणात त्यांना पैसा आलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. तर आपल्या या 4 एकरामध्ये किती रोप लागलेले आहेत? 4 एकरामध्ये एकूण 700 रोप आहेत. 700 रोप. हा. तर आता ही आपण बाग दिलेली आहे, किती किमतीने दिलेली आहे? ही 1300 रुपये कॅरेटने दिलेली आहे. 1300 रुपये कॅरेटने मित्रांनो कॅरेट दिलेले आहे. तरी तुम्हाला काय अंदाज आहे की यामध्ये उत्पन्न किती होईल? याच्यामध्ये कमीत कमी 13 ते 14 लाखापर्यंत व्हायला पाहिजे. बघा मित्रांनो 13 ते 14 लाखाचं हे, तरी बाग चांगल्या प्रकारे झाली नाही. त्यांचं म्हणणं आहे जर पाणी जर व्यवस्थित असता, जास्त भरपूर प्रमाणात नसता, तर ही बाग कमीत कमी 30 ते 35 लाखापर्यंत गेली असती, हो ना? म्हणजे सर सुरुवातीला कसं, जेव्हा फुलाच्या स्टेजमध्ये होती तेव्हा 25 लाखाला मागून गेले होते, पण नंतर ती फुलगळ झाल्यामुळं, पाणी नसल्यामुळं त्यातले काही मोजके झाड राहिले, 400 झाड राहिले. बघा शेतकरी मित्रांनो, कोण म्हणतं शेतीमध्ये पैसा नाही, तुम्ही जर व्यवस्थित काटेकोर नियोजन केलं तर शेतीमध्ये भरपूर पैसा आहे. या गावचा टर्नओव्हर मी ऐकलं 2024 मध्ये भरपूर प्रमाणात यामध्ये संत्रा गेला होता. यांना दिल्लीमध्ये अवॉर्डही भेटलेला आहे या गावाला. हे बघा संत्र्याला खूप साऱ्या प्रमाणात अशी यांनी बांबूची ही केलेली आहे, पूर्ण अशी जाळी मारलेली आहे पूर्ण प्लॉटला. बघू शकता तुम्ही, बघू दाखवू की 4 आणि 4 8 बांबूची पूर्ण बांधणी आहे, जे की फांद्या माल इतका आहे की हे पूर्ण ज्याच्या संत्र्याच्या झाडाच्या फांद्या ह्या खाली हे करत आहे, गळत आहे, जे की याला सपोर्ट म्हणून बांबूची बांधणी केलेली आहे. तर यांची बाग आज निदान 13 ते 14 लाखाला गेलेली आहे. तरी पाणी जास्त असल्यामुळे भरपूर माल झालेला नाही. तुम्हाला दाखवतो, तिकडे तोडणी चालू आहे. संत्र्याची क्वालिटी तुम्हाला दाखवू. शेतकरी मित्रांनो हे बघा संत्र्याचं आपण बघू शकता, कॅरेटने इथे संत्र्याचा माल टाकणे चालू आहे. बघा क्वालिटी बघा संत्र्याची कशा प्रकारे, खूप चांगली अशी क्वालिटी आहे. तर आपल्यासोबत आहे डॉक्टर साहेबांचे वडील, जे की या मळ्याचे मालक आहेत. तर का एक अंदाज तुमचा किती माल होईल तुम्हाला? तसं डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं 1000 ते 1200 कॅरेट निघतील, 12-13 लाखाचा माल निघेल. तुमचा अंदाज काय वाटतो? 1000 कॅरेटचा माल आहे. काका म्हणतात 1000 कॅरेटचा माल. तरी काका पाण्याचा खूप परिणाम झालाय का या वर्षी 25 मध्ये? खूप जास्त पाणी झाल्यामुळे बहर नाही म्हणायची, माल कमी प्रमाणात आहे. तरी एक अंदाज जर चांगला जर माल झाला असता तर तुमचा अंदाज किती असता? आमचा अंदाज होता 28 लाखाचा. 28 लाखाचा अंदाज होता मित्रांनो. आणि या गावामध्ये गेलेले आहेत, मी स्वतः बघितलेले आहे, त्यांचे बिल पैसे वगैरे सगळं बघितलेलं आहे. हा भाग तर समजा अंदाजे यांचा 12 ते 13 लाखाचा अंदाज आहेच. क्वालिटी तर तुम्ही बघितली आहे. बघा पूर्ण माल टाकणं चालू आहे, माल तोडणंही चालू आहे. मजूर वगैरे आज तोडणं नेत आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माल तोडणं चालू आहे. तर काका याचं नियोजन कशा प्रकारे? सुरुवातीला आता हा 4 वर्षाचा मळा आहे, 4 ना? 5 हा 5 वर्षाचा, एक 4 वर्षाचाही मळा आहे. दोन्हीची तोडी सुरू आहे. तर त्यांना द्यायचा नव्हता पण त्यांनी दिलेला आहे. तर आता आपण जी बांबूची बांधणी केलेली आहे तर ही कशासाठी आहे काका? म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात फांद्या पडतात का यामुळे? या भांड्या मोडतात त्याच्यासाठी तर याला खर्च किती आला असेल काका बांबूचा तरी तुम्हाला? बांबूचा एका झाडाले 8 म्हणजे 400 रुपये येते. एका झाडाला 400 रुपयाचा बांबूचा खर्च येतो शेतकरी मित्रांनो. जे की आता हे बघू शकता, फळ जास्त प्रमाणात लागल्यामुळे फांद्या मोडतात, त्यामुळे यांनी बांबूचे हे जे ढाचा असा केलेला आहे, 8 बांबू एका झाडाला लागतात. तर अशा प्रकारे आपली झाडं किती आहे बघा? 400 झाडं आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक अंदाज काढू शकता. खर्च आहे भरपूर प्रमाणात आणि उत्पन्नही त्याच प्रमाणात आहे. शेतकरी व्यवस्थित काटेकोर जर नियोजन झालं तर खूप सारं उत्पन्न मिळतं, हो ना काका?
आणि पाण्याचं नियोजन कसं आहे काका? पाणी म्हणजे 10 दिवसाला पाणी दिल्याच गेलं पाहिजे. 10 दिवसाला मित्रांनो पाणी दिल्याच गेलं पाहिजे. आणि एकूण खर्च किती आला काका तुम्हाला याला? याला का 4 एकराची जी बाग आहे, या इकडे बाजूला येऊ आपण. जी 4 एकराची बाग आहे याला एकूण खर्च किती आला असेल अंदाजे? याला 17,000 रुपये औषधीचा खर्च आलेला आहे. हम्म. आणि खत झालं 37,000. 37. म्हणजे एकूण 1.25 लाखापर्यंत सव्वा पूर्ण लाख. खर्च आलेला आहे 4 हो. एकरासाठी. शेतकरी मित्रांनो 4 एकरासाठी फक्त 1.25 लाखाचा खर्च पूर्ण जर गेलेला आहे तरी बरं नाही, 13 लाखामध्ये गेलेला आहे. अंदाज होता 28 लाखाचा. जर पाणी जर 2025 मध्ये, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाणी भरपूर झाला त्यामुळे बरं नाही आणि माल कमी प्रमाणात आहे. तर तुम्ही बघा 28 लाख, 1.25 लाख खर्च, आपण 1.5 पकडू 2 पकडू तरी 26 लाख उत्पन्न निघतं शेतकरी मित्रांनो. कारण की तोडा वगैरे हे सगळं त्यांच्याकडेच असतं, जे व्यापारी येतात नेतात ते सगळं त्यांच्याकडेच असतं. तर एका पाण्याचं नियोजन तुम्हाला काय वाटतं, ज्याच्याकडे पाणी आणि जमीन कशा प्रकारची पाहिजे? याला जमीन मुरमुटीच पाहिजे त्याला. मुरमुटी जमीन पाहिजे, लय काळीची बी नाही चालत. नाही का? काळीच्या जमिनीत हे धरते ते. म्हणजे उत्पन्नावर फरक हा, पडतो की हो. झाड वाढीवर फरक पडतो? वाढीवर फरक पडतो. वाढीवर फरक पडतो, म्हणजे माल लागत नाही त्याला. माल कमी प्रमाणात लागतो. अच्छा. आणि पाणी समजा आपण उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात पाहिजे का? उन्हाळ्यामध्ये नाही पाहिजे. मार्चचे एंडिंग झालं की पाणी तोडावं लागतं. मार्च पासून पाणी बंद, बंद डायरेक्ट पावसाळाच मग. पावसाळा. हा. जर तुम्हाला वाटलं कोणतं एखादं झाड जर कुमजलं वाटले आणि जास्त हम्म. तर त्याला द्यावं लागतं. आणि वर्षात किती वेळा, वर्षात एकदाच माल देता की दोनदा देता तुम्ही? वर्षाला जो माल लागतो भर हा एकदाच लागतो ना? एकदाच. हा, एकदाच लागतो. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो संत्र्याचा भरपूर पैसा आहे. कोण म्हणतं पैसा नाही, शेतीमध्ये भरपूर पैसा आहे. तुम्ही करा, व्यवस्थित काटेकोर नियोजन करा. आणि काका तुम्हाला काय वाटतं, नवीन मुलांनी उतरलं पाहिजे का यांच्यामध्ये? याच्यात चांगलं उतरायला पाहिजे. की नवीन जे आता हो. शेतकरी वळत आहे, बरेच तर नोकरीचं हो. प्रमाण टेन्शन आहे सगळ्यांना. आता बरेच शेतकरी नवीन नवीन काहीतरी करण्यासाठी नाही, शेतीमध्ये उतरत आहे. याच्यामध्ये जसे की आता मिरचीचे प्लॉट देतो, हो. मिरची करतो काहीतरी प्लॉटिंगचे, त्यामुळे काही उत्पन्न लोकांना मिळेल, हमी भाव मिळेल. हा. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, संत्रा केला पाहिजे सगळ्यांनी? शेतकरी, नवीन शेतकरी, तुमचा मुलगा आता डॉक्टर आहे जो की आता हा. शेतीमध्ये उतरलेला आहे बऱ्यापैकी, त्याचाही मला वाटतं पुढे चालून नियोजन आहे संत्र्यामध्ये यायचं, की यामध्ये जास्त पैसा आहे? याच्यात आहेच. आहे ना? हा. एक मिनिट. तसंच शेतकरी मित्रांनो यांनी हळदी लावलेली आहे 2 एकरामध्ये. तर त्यांचाही अंदाज ते सांगत आहे भरपूर प्रमाणात हळद लागणार आहे. किती हे होईल काका हळद तरी आपल्याला? हळद होईल आम्हाला 5-5.5 लाखाची हळद. 5-5.5 लाखाची हळद शेतकरी मित्रांनो होऊ शकते, असा अंदाज वर्तवलाय त्यांनी. जास्तही जाऊ शकतं किंवा कमी होऊ हा. शकतं, पण भरपूर असं उत्पन्न आहे शेतीमध्ये. जे लोक म्हणतायत सध्या आता शेतीमध्ये काही नाही, नोकरीत खूप आहे, असं काही नाही. 10 केलं तर शेतीतही खूप आहे. भरपूर. या 10-11 एकरामध्ये 20-22 लाखाचं उत्पन्न व्हायला लागलं. बघा 10 ते 11 यामध्ये 20-22चं उत्पन्न आहे. तर नवीन शेतकरी, जे नवीन युवा पिढी जी शेतीमध्ये उतरत आहे, त्यांनी हा एक बेटर ऑप्शन आहे हा. की जे करू शकतात. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि कोणालाही काही माहिती पाहिजे असेल, वडजी हे गाव आहे जे की वाशिम जिल्ह्यामध्ये येतं, एक वनोजा म्हणून आहे, तिथेही भरपूर प्रमाणात संत्रा आहे. तिथेही 30 ते 40 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि इथेही 10 ते 15 कोटीचा टर्नओव्हर आहे दरवर्षीचा. फक्त यावेळेस पाण्यामुळे कमी झाला. तर तुम्हालाही काही माहिती पाहिजे असेल तर गावामध्ये या. प्रत्येक जवळपास 1600-1700 एकर मला वाटते गावाची शेती आहे, त्यामध्ये 400 ते 500 एकर संत्रा लागलेला आहे. तर तुम्हालाही काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या वडजी या गावामध्ये माहिती द्या. भरपूर चांगले लोक आहेत, सगळं काही तुम्हाला नॉलेज देतील. धन्यवाद.